आणि बांगलादेशनं आयात शुल्क लावल्याने द्राक्षांचे दर कोसळलेत। निफाडमध्ये द्राक्षांची किंमत ही अवघ्या 20 ते 25 रुपये प्रति किलो एवढीच दिसतीये। तर सुरुवातीला 40 ते 50 रुपये प्रति किलो दरावरून आता 20 ते 25 रुपये प्रति किलो दरावर द्राक्ष कोसळलेत आणि त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जाते। आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, आपण पाहूया। केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणाचा फटका जो आहे तर तो आता द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्याला बसताना दिसत आहेत। कारण की कांद्यावर आयात निर्यात बंदी केल्यामुळे आता बांगलादेशनी जी आहे तर ते द्राक्षांवर आयात कर लादल्यामुळे आता द्राक्षांचे बाजारभाव जे आहे तर ते कुठेतरी 20 ते 25 रुपयापर्यंत कोसळलेले आहेत। याच्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी जो आहे तर तो अडचणीत सापडलेला आहे। आपण पाहू शकतो का या ठिकाणी एक निफाड तालुक्यातील नायताळे येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी जो आहे तर तो साधारण त्यांनी किती एकरमध्ये द्राक्ष बाग लावलेली आहे। द्राक्ष जर बघितले तर अक्षरशः ते म्हणजे एकदम चांगल्या सुस्थितीमध्ये आलेले आहेत आणि आता आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत। मला हे सांगा का तुम्ही किती एकरावर द्राक्ष बाग लावले, काय खर्च आलेला आहे आणि आज रोजी काय बाजारभाव आहे? आम्ही नैताळे या गावी आमच्या शेतीमध्ये 30 एकर द्राक्ष बाग लावलेली आहे आणि एकरी जवळजवळ आम्हाला 2 लाख रुपये खर्च आला, पण तो खर्चही निघणार नाही असं या बाजारभावामुळे वाटतं। एकंदरीत पाहता बांगलादेशने आयात शुल्क जो आहे द्राक्षावरचा तो हटवावा अशी मागणी द्राक्ष उत्पादकांकडून केली जात आहे। आणि कांद्यावरील निर्यात बंदी जर उठवली तर नक्कीच याचा कुठेतरी द्राक्षाच्या बाजारभावात सुद्धा फायदा होईल। उमेश पारीख, TV9 मराठी, नायतळे, नाशिक।